नवरात्री व्रताची फळे कोणती? नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? श्रोतेहो, आज आपणास नवरात्री व्रत केल्यामुळे कोणती फळे व फायदे होणार आहेत याची कथा मी आपणास सांगत आहे. चला तर मग आपण कथा जाणून घेऊया. जनमेजयाने व्यासांना प्रश्न केला, महाराज, नवरात्री पर्व असेल तेव्हा काय केले पाहिजे? विधी कसा असावा? कोणते फळ मिळते? द्विजराज, मला सर्व विचारपूर्वक सांगा. व्यास म्हणाले, राजा, नीट ध्यान देऊन ऐक. नवरात्र पूजेचा कल्याणकारी विधी सांगतो. शरद ऋतूतील नवरात्रात तो आवर्जून करावा. तसेच वसंत ऋतूतील नवरात्रात सुद्धा प्रीतीपूर्वक करावा, कारण हे दोन्ही ऋतू सर्वांसाठी यमद्रष्ट आहेत. या दोन्ही ऋतूत रोगराई बळावते, म्हणून प्राणहानी होते. म्हणून जाणकारांनी त्या काळात चंडिकेची आराधना करावी. चैत्र आणि अश्विनात भक्तीने पूजा करावी. देवी तंत्रातील ब्राह्मणांना रात्रीच बोलावून आणावे. ते आचारशील असावेत. प्रतिपदेला भल्या पहाटे उठून स्नान करावे. नदी, तलाव, विहीर किंवा घरातच आंघोळ करावी. नंतर 16 ब्राह्मणांना पूजेची सामुग्री देऊन त्यांची पूजा करावी. ऐपतीप्रमाणे कापड व अलंकार द्यावेत. ब्राह्मण संतुष्ट असतील तर कार्यसिद्धी होण्यासाठी निश्चित असते. देवी चरित्राचे पाठ 1, 2, 3, 5 अथवा 9 ब्राह्मणांकडून करून घ्यावेत. प्रतिपदेच्या दिवशी पूजा ही सर्व कामनांची पूर्ती करणारी असते. अगोदरच संकल्प करावा, नंतर पूजेला आरंभ करावा. संपूर्ण दिवसभर उपवास करावा व रात्री एक वेळ भोजन करावे. देवीपाशी निवेदन करावे की, हे माते, मी नवरात्री व्रत करणार आहे, तरी ते पार पाडण्यास मला मदत कर. मंत्रोच्चाराने पूजा करावी. चंदन, कापूर अशी सुगंधी द्रव्ये, त्याचप्रमाणे सुवासिक फुले, मंदार, करंज, अशोक, चाफा, लाल कण्हेरी, ब्राह्मी, बेलफळ, धूप, दीप उपचार करून जगदंबेची पूजा करावी. भक्तिपूर्वक केलेल्या अन्नदानाचे यात फार महत्त्व आहे. कन्यापूजन करावे. 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या मुलींना कन्या म्हटले आहे. 2 वर्षाची कुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्ती, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची कालिका आणि 7 वर्षाची चंडिका, 8 वर्ष शांभवी, 9 वर्ष दुर्गा आणि 10 वर्ष सुभद्रा. यापेक्षा मोठे वय घेऊ नये. कुमारी पूजेमुळे दुःख, दारिद्र्य यांचा नाश होतो. तसेच शत्रुनाश व शक्तिवाढ हे फळ आहे. त्रिमूर्तींच्या पूजनाने दीर्घायुष्य, धर्म, काम यांचा लाभ होतो. तसेच धनधान्य वृद्धी व वंशवृद्धी होते. ऐश्वर्य व संपत्तीसाठी चंडिकेची पूजा करावी. सर्व कार्याच्या सिद्धीसाठी दुर्गादेवीची पूजा करावी. पूर्वजन्मातील संचित कर्माच्या बीजांना जिच्यामुळे अंकुर फुटतात त्या रोहिणी देवी नावाच्या देवीची पूजा मी करतो. कल्पात समयी सर्व स्थावर व जंगम विश्व जी नष्ट करते त्या कालिकेचे मी पूजन करतो. प्रत्येक वेळी पूजा करताना असे म्हटले पाहिजे, चंडमुंडांचा नाश करणारी, दुर्घट अशा पापांचा नाश करणारी, विराट स्वरूपिणी अशी चंडिका, तिचे मी पूजन करतो. अभद्र गोष्टींचा नाश होऊन भक्तांचे नेहमी शुभं करते अशा सुभद्रा देवीचे मी पूजा करतो. प्रत्येक स्वरूपाचे पूजन करतेवेळी वरीलप्रमाणे कुमारिकेचे पूजन करावे. नवरात्रीबद्दल एक कथा सांगते. पूर्वी कोसल देशामध्ये एक वाणी राहत होता. तो फार दरिद्री होता. त्याला एक वेळ अन्नसुद्धा मिळत नव्हते. धनाचा अभाव असल्याने तो नेहमी दुःखी असे. त्याला मुलेबाळे भरपूर होती. सायंकाळी एक वेळेलाच त्यांना अन्न मिळत असल्यामुळे ती भुकेलेली असत. तो सुद्धा दिवसभर काम करून संध्याकाळी एकदाच जेवत असे. पण तो धैर्यवान होता, धार्मिक वृत्तीचा व शांत होता. सदाचारी असून क्रोध, हेवा त्याच्याकडे नव्हता. एकदा दारिद्र्यामुळे कंटाळून तो एका ब्राह्मणाकडे गेला व त्याला म्हणाला,
अहो अहो ज्ञानी ब्रह्मदेवता, आपण मजवर कृपा करा आणि काय केल्याने माझे दारिद्र्य नष्ट होईल ते मला सांगा. मला धनसंपत्तीची लालसा नव्हती, पण कुटुंब पोसण्या इतके तरी द्रव्य मिळावे. माझी मुले भुकेने रडतात, पण मुठभर खाऊसुद्धा मी देऊ शकत नाही. मी घालवून दिल्याने माझा मुलगा रडत रडत घरी आला. माझी मुलगी उपवर झाली आहे, पण जवळ पैसा नसताना मी काय करू? तिचे वयही उलटून चालले आहे. मी अशा चिंतेत असतो. तेव्हा कृपा करून मला जप तप दान व्रत असा कोणताही उपाय सांगा व माझ्या कुटुंबाचे पोषण मी करू शकतो. व्यास पुढे म्हणाले. त्या ब्राह्मणाला त्याची दया आली. तो म्हणाला, अरे वाण्या, नवरात्रीचे व्रत कर आणि भगवतीची पूजा करून नैवेद्यासह हवन कर. जर वेदपारायण करण्याची शक्ती असेल तर तसे कर. होम जप तुझ्या ऐपतीनुसार कर. व्यास म्हणाले. त्या वैश्यवाण्याने ब्राह्मणाला गुरु करून त्यापासून मंत्र घेतला व त्याने नवरात्रीचे व्रत करण्यास सुरुवात केली. अशी 9 वर्षे उलटली. अष्टमीच्या दिवशी देवीने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि अनेक वर देऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. या वाण्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण हो, ही देवी मातेजवळ प्रार्थना. श्रोते हो, ही कथा संपली. कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती. दुर्गा मातेचा जय जयकार असो.